सोलापूर विधान परिषदेची निवडणूक अतिशय रंजक होणार आहे. कारण काय तर अगदी 100 पेक्षाही जास्त संख्याबळ नसताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला उमेदवार मैदानात उतरवलाय. मोहिते पाटलांना आघाडीतीलच नेत्यांची साथ नाही आहे आणि यातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे अभिजित पाटील. त्यांनी आपण वसंत देशमुख यांच्यासाठी काम करणार नसल्याचं जाहीर करत नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे मला काहीतरी योग्य निर्णय घ्यावा लागेल असं विधान करून अभिजित पाटील नेमके कोणाचे असा प्रश्न विचारला जात असताना आता नुकताच अभिजित पाटलांचं नेमकं काय सुरू आहे असा आरोप महाविकास आघाडीतीलच आमदार राजू खरे यांनी केलाय. अभिजित पाटील या निवडणुकीत किती महत्त्वाचे ठरणार आहेत, कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास आणि त्यांच्याबद्दल त्या भूमिका का चर्चेत आहेत, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत असूनही त्यांनी भाजपाला मदत का केली होती, चला याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यानंतर महाविकास आघाडी समोर नवं उमेदवार देण्याचं आव्हान उभं राहिलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वसंत देशमुख यांना पाठिंबा आणि उमेदवारी देण्यात आली. मात्र हीच उमेदवारी महाविकास आघाडीतील काही नेत्यांना रुचलेली नसल्याचं दिसून आलं. उत्तमराव जानकर, नारायण पाटील, अभिजित पाटील यांनी या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त केली. आपण वसंत देशमुख यांच्या प्रचारासाठी किंवा विजयासाठी विशेष प्रयत्न करणार नसल्याचे या सगळ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्येच एकमत नसल्याचं चित्र समोर आले. मात्र या सगळ्या घडामोडीमध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित झालाय. याच मुद्द्यावर बोलताना आमदार राजू खरे यांनी थेट सवाल उपस्थित केलाय की अभिजित पाटील नेमके कोणाचे आणि ते नेमके कोणाला मदत करतात. त्यांच्या विधानातून ते भाजपला छुपी मदत करणार का असा सवाल उपस्थित होतोय. राजू खरे म्हणाले, आमदार अभिजित पाटील यांनी समजून घेतलं पाहिजे. वसंतराव देशमुख यांची उमेदवारी जाहीर करताना मला विचारलं गेले नाही असा सवाल केला होता. त्यामुळे शरद पवार मोठे की अभिजित पाटील मोठे? मागील 15 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि खासदारांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत अभिजित पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना सर्वांसमोर खडे बोल सुनावलेत. अभिजित पाटील पवार घराण्यावर, मोहिते पाटील घराण्यावर आरोप करतात. मग अभिजित पाटील यांचं नेमकं काय सुरू आहे असा सवाल राजू खरे यांनी केलाय. हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी या प्रश्नाला अजून अभिजित पाटलांनी उत्तर दिलेलं नाहीये. पण राजू खरे यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यानुसार आता हे खरं की खोटं असं म्हणायला हरकत नाही. कारण वसंत देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती तेव्हा धैर्यशील मोहिते पाटलांवर अभिजित पाटील यांनी टीका केली होती. ते म्हणाले होते, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज येथे घेतलेल्या महत्त्वाच्या बैठकीलाही मला बोलावलं नाही. पक्ष उमेदवार देणार आहे हेच मला माहित नव्हतं. अगदी अर्ज भरतानाही याविषयी पूर्ण मला अंधारात ठेवण्यात आलं असं ते म्हणाले. शिवाय ते पक्षात नाराज असल्यामुळे वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत असे एक सूचक वक्तव्य देखील त्यांनी केलं. ते म्हणाले, आमच्या पक्षाचे उमेदवार असलेल्या वसंत देशमुखांनी मला एक साधा फोनही केला नाही की प्रत्यक्ष भेट घेतली नाही. पक्षाकडून होत असलेल्या या वागणुकीमुळेच मला वेगळा विचार करावा लागणार आहे असं विधान करून सूचक संकेत अभिजित पाटील यांनी दिलेत. मग अभिजित पाटील खरंच असा विचार करू शकतात का? तर बघा, अभिजित पाटील यांनी सुरुवातीला एक उद्योजक म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र एका वाळू प्रकरणात ते 3 महिने तुरुंगात राहिले. 3 महिन्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी नव्या जोमाने उद्योग क्षेत्रात भरारी घेतली जी उल्लेखनीय ठरली. अभिजित पाटील यांनी तोट्यातील साखर कारखाने किंवा ते विकत घेऊन ते ताब्यात घेतले. सांगोला येथील तब्बल 20 वर्ष बंद असलेला साखर कारखानाही त्यांनी विकत घेतला. त्यानंतर आपल्या कार्यपद्धतीनं आणि व्यवस्थापनाच्या जोरावर या कारखान्यांना पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न केला. अनेक कारखाने नफ्यात आणल्याचा दावा केला जातो आणि यामुळेच अगदी कमी कालावधीत अभिजित पाटील हे लोकप्रिय झाले. 5 वर्षात त्यांनी 5 कारखाने चालवायला घेतले जे सध्या नफ्यात आहेत. सध्या अभिजित पाटलांकडे धाराशिव साखर कारखाना चोरखडी, धाराशिव साखर कारखाना युनिट 2 लोहा नांदेड, वसंतदादा साखर कारखाना विठेवाडी, चांदवड नाशिक आणि सांगोला शेतकरी सहकारी कारखाना पंढरपूर सोलापूर या 4 कारखान्याची मालके. शिवाय विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर त्यांचं नियंत्रण आहे. सध्या ते अध्यक्ष आहेत. एवढंच नाही तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची जी मागील निवडणूक झाली या निवडणुकीत त्यांनी भालके यांचा पराभव केला होता, धक्का दिला होता, जास्तीत जास्त संचालक निवडून आणले होते आणि स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. आणि तेव्हापासूनच अभिजित पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पवार शरदचंद्र पवार पक्ष असो किंवा भाजप असो यांच्यासोबत संबंध अधिक दृढ होत गेले. कारखान्यातील यशानंतर
अनेकदा ते रोहित पवार आणि शरद पवार यांच्यासोबत दिसले. त्यामुळे ते राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवतील अशा चर्चांनाही वेग आला. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीही केली होती. 2023 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि त्यावेळीच ते भविष्यात एखाद्या विधानसभा निवडणुकीची निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरू झाल्या. पण झालं असं की राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्याच काळात काही वेळाने त्यांच्या साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या आणि मग यानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. त्या काळात उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचीही त्यांनी भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे. बंद पडलेले आणि तोट्यातील साखर कारखाने त्यांनी पुन्हा सुरू केले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासही संपादन केला होता. आणि मी म्हणलं तसं त्यांनी कधीही राष्ट्रवादीला दुखवलं नाही किंवा भाजप विरोधी भूमिकाही घेतली नाही. सुभाष देशमुख यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात आणि मी उल्लेख केला त्याप्रमाणे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार होते, पण त्यांनी तिथून तयारी केली होती. मग ही जागा भाजपला सुटणार आणि आपल्याला इथं उमेदवारी मिळणार नाही या विचारांनी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पण त्यानंतरच त्यांच्या ज्या कारखान्यात त्यांच्यावर धाडी पडल्या आणि त्यानंतर त्यांची फडणवीसांची जवळीक वाढली. मग लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मदत करण्याची घोषणा केली होती आणि तेव्हा पण अभिजित पाटील नेमके कोणाचे हा सवाल आत्ता जसा विचारला जातोय तसाच विचारला गेला. ज्यावेळी त्यांनी लोकसभेला भाजपला मदत करण्याचं ठरवलं त्यावेळी बोलत असताना शहाजी बापू पाटील म्हणाले की त्यांचा हा निर्णय भाजपच्या फायद्याचा होईल. विठ्ठल परिवार आणि त्यांच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून दोन्ही मतदारसंघात त्यांचा प्रभाव असल्यानं माढा लोकसभा मतदारसंघात आणि माळशिरसमध्ये देखील भाजपला त्याचा फायदा होईल असं त्यांनी म्हणलं होतं. आता सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजित पाटील यांच्या भूमिकेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले. त्यांनी भाजपच्या उमेदवाराला मदत करणार की नाही याबाबत भूमिका स्पष्ट घेतली नसली तरी त्यांच्या वक्तव्यामुळे आणि लोकसभेला भाजपला मदत केल्यामुळे सध्या पक्षावर नाराज असल्यामुळे त्यांच्या विधानामुळे काही नेते असा प्रश्न उपस्थित करतायत की ते नेमके कुणाचे. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाकडे आणि बदलत्या भूमिकांकडे सध्या विधान परिषदेचं हे समीकरण देखील अवलंबून असणार आहे असं म्हटलं जाते. मात्र अभिजित पाटील यांच्या सगळ्या भूमिकांबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.